जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। प्रभू तुझ्या हाती वल्लभ रे माझी नावने किनारी सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लभ रे माझी नावने किनारी। सुटला वारा जीवनाच्या सागरी आदळली रे नाव खडकावरी सुटला वारा जीवनाच्या सागरी आदळली रे नाव खडकावरी तुझ विनारे कोण आम्हा तारे वल्लभ रे माझी नावने किनारी सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लभ रे माझी नावने किनारी। वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार तुझ विना कोणी आम्हा तारणार वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार तुझ विना कोण आम्हा तारणार आरोळी माझी पोचू तुझ्या दारी वल्लभ रे माझी। आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचने 13, 14, 20 आणि 26। मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचने 13, 14 आणि 20 आणि 26। तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला, परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता। तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खावो। त्याचे शिष्य हे ऐकत होते। मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले। तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा। येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा। मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल। म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल। आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याला क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी। परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही। देवाचे वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो। देवाच्या लोकांनो, आम्हाला ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवताना दिसतात। प्रभू येशू ख्रिस्त फळ नसलेल्या अंजिराच्या झाडाला जेव्हा श्राप देतो आणि दुसऱ्या दिवशी शिष्य ते झाड पाहतात की ते सगळं वाढून गेले होते
त्या प्रसंगातून येशू ख्रिस्त हा विश्वास, प्रार्थना आणि क्षमा याविषयी तो महत्त्वाची शिक्षण देत आहे. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन सांगतं, देवावर विश्वास जेव्हा तुम्ही आणि मी ठेवतो, तर प्रियांनो, तुम्ही आणि मी आध्यात्मिकरित्या बलवान होत जातो. अंजिराचे झाड वाढणे हे येशूच्या वचनातील सामर्थ्य दाखवते. म्हणून येशू म्हणतात, परिस्थितीवर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तुमचा आणि माझा विश्वास जेव्हा बळकट होतो, तेव्हा तुम्ही आणि मी आध्यात्मिकरित्या परमेश्वर तो आम्हाला अधिक आणि अधिक तो वापरत असतो. आज समस्या कितीही मोठी असली तरी परवा नाही, देव आमचा त्याच्याहून मोठा आहे. विश्वास म्हणजे देवाच्या सामर्थ्यावर पूर्ण भरोसा ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्याच विश्वासाने जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, तर मला तुम्हाला सांगू द्या, आज याकोबाच्या पत्रामध्ये 1:6 वचनामध्ये आपण अद्भुतरित्या वाचतो की कोणत्या प्रकारची शंका न करता आम्ही यदि मागतो तर परमेश्वर तो आम्हाला देतो. शंका करणारा व्यक्ती तो समुद्राच्या लाटासारखा आहे आणि तसा मनुष्य म्हणजे परमेश्वराकडून काहीच प्राप्त करू शकत नाही. तर आज तुमचा आणि माझा भरोसा कोणावर आहे? त्याच्या सामर्थ्यावर आम्हाला भरोसा असावा, त्या देवावर आमचा भरोसा असावा. त्या भरोशाने त्याच गोष्टीने आम्ही देवाकडे प्रार्थना करावी. देवाच्या लोकांनो, तर परमेश्वर तुमचा आणि माझा प्रार्थना ऐकल्याशिवाय तो राहणार नाही. आज आम्ही त्या देवावर विश्वास ठेवून पुढे आम्ही आपलं पाऊल टाकूया, जेणेकरून देवबाप त्या विश्वासाच्या पाऊलाच्या द्वारे मोठे मोठे कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनातून केल्याशिवाय तो राहणार नाही. चला तर आपण प्रार्थना करूया. स्तुतिस्पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज देव बाप्पा, मी तुझ्याकडे विनंती करत आहे की तू महान देव, महान परमेश्वरा, आज परमेश्वर तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर माझा राजा. आज प्रभू, आम्हाला अधिक सेवेमध्ये असताना, आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना तुझ्या सामर्थ्याने विश्वासाच्या द्वारे तू आम्हाला अद्भुतरित्या प्रार्थनेचं उत्तर देणारा तू परमेश्वर आहे. आज आमच्या देखील विश्वासाच्या द्वारे जे प्रार्थना आम्ही करत आहोत त्याचं उत्तर तू दे. तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर प्रभू. धन्यवाद देतो परमेश्वरा सगळ्या गोष्टीसाठी. तू महान आहेस, महान कार्य करतो, तुझे आभार मानतो प्रभू. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात प्रार्थना केली, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. वल्लभ रे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती. वल्लभ रे माझी नावने किनारी, वल्लभ रे माझी नावने किनारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.